नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचं चौथं प्रकरण अभ्यासत आहोत. चौथ्या प्रकरणामध्ये आपण समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने अभ्यासत आहोत. या ठिकाणी आज आपल्याला राज्याची भूमिका कोणती हे अभ्यासायचं आहे. काय भूमिका आहे राज्याची हे अभ्यासत असताना राज्याची भूमिका स्पष्ट करताना राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यासारखी मूल्य, तसेच आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन यासारखी उद्दिष्टे राज्याची भूमिका स्पष्ट करतात. ही भूमिका खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. पहिला मुद्दा आहे शांतता आणि सुव्यवस्था. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्त्वाचं काम शासनकर्त्याचं किंवा राज्याचं आहे. आपण मागील तासाला शिकलो की भारतीय समाज रचनेमध्ये वैचारिक विविधता आहे. ही विविधता आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विविधतेमुळे आहे. भारताची स्थिती जात, धर्म, गरिबी, निरक्षरता, भाषिक वांशिक विविधता, लोकसंख्येचा दबाव यामुळे अधिक गुंतागुंतीची आहे. शिकलो आहे. इथं असंतोष आहे, शेतकरी असंतोष, कामगार, विद्यार्थी आंदोलने, जातीय दंगली, हिंसाचार आहे. याबद्दल आपण माहिती मागच्या तासाला घेतलेली आणि यातून सरकारची जबाबदारी आहे सुशासन ठेवणं, शांतता, स्थिरता ठेवणं, शांतता आणि सुव्यवस्था राखणं ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. हे आपण शिकलो. या ठिकाणी पहिलाच मुद्दा आहे शांतता आणि सुव्यवस्था. राज्याची भूमिका स्पष्ट करताना शांतता आणि सुव्यवस्था राखणं ही राज्याची प्रमुख भूमिका आहे. राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. हे प्राथमिक कार्य आहे राज्याचं आणि ते कार्य राज्य पार पाडण्याचा प्रयत्न करत असते. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था नसेल तर काय होतं? मग अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होते, आंदोलने होतात, दंगली होतात आणि त्यामुळे नागरिकांचे जीवन, स्वातंत्र्य आणि संपत्ती याला धोका निर्माण होऊ शकतो. शांतता आणि सुव्यवस्था नसेल तर काय? फुटीरतावादी प्रवृत्ती बळावतात. हे मागच्या तासाला आपण शिकलेलं आहे. त्यामुळं राज्याचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. समाजातील विविध गटांमध्ये सामंजस्य प्रस्थापित करण्याचं काम राज्य करत असतं, त्यासाठी पुढाकार घेत असतं आणि शांतता सुव्यवस्था राखत असतं. राज्यात, समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करत आहे. राज्याचा तो मूळ हेतू आहे. या कार्यालाच राष्ट्र उभारण्याचे कार्य असे संबोधले जाते. राजकीय व्यवस्थे लक्षात घ्या, राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय वा देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. आंतरराष्ट्रीय किंवा अंतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. यातून परिस्थिती सुधारवणे हे राज्याचं काम आहे. देशाचं रक्षण करणं, देशाचे अस्तित्व टिकवणं, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकवणे ही राज्याची प्रमुख भूमिका असते. आर्थिक प्रगती दुसरी भूमिका आहे. तर राज्याची प्रगती, राज्यातील लोकांची प्रगती घडवून आणणं, आर्थिक प्रगती साधणं, त्यासाठी देशाच्या औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याची भूमिका बजावणे राज्याने महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. आर्थिक स्थैर्य आणि वाढ यातून लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते.
आर्थिक स्थैर्य असेल तर लोकांचा विकास होतो, आर्थिक हित साध्य करता येते. याचा अर्थ समाजवादी व्यवस्था निर्माण करणे नाही, तर राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे. आणि राज्य लोकांना त्या सुविधा उपलब्ध करून देत असतं. उद्योगधंद्यांचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असतं. शेतीचा विकास व्हावा यासाठी शेती विकासाच्या योजना आखत असतं. आर्थिक प्रगती साध्य करण्याचा प्रयत्न करत असतं. आणि हे काम सार्वभौम असलेल्या राज्याचं आहे. आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत असतं. तिसरी भूमिका आहे राज्याची राष्ट्र उभारणी. समाजात विविधता आहे आणि या विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही. जातीय, सामाजिक, धार्मिक, भाषिक विविधता आहे. या विविधतेमुळे राष्ट्रीय एकात्मतेसमोर आव्हान उभं राहतं आणि हे आव्हान निर्माण होणार नाही. समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घ्यायची असते. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. राष्ट्रीय एकात्मता घडवून आणण्यात आणि ती साध्य करण्यात राज्याची भूमिका महत्त्वाची असते. कारण सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून राज्य त्यांची ओळख निर्माण करते. लहान लहान प्रदेश अथवा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक गटांचे एकत्रीकरण करून राज्य राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करत असते. राज्य आणि जनता यांच्यात सुसंवाद घडवून आणत असते आणि राष्ट्र उभारणी करत असते. पुढचा घटक आहे शासन. महत्त्वाची भूमिका आहे शासन. समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे. शासन जनतेच्या हितासाठी निर्णय घेत असते आणि लोकांचा त्यामध्ये सहभाग असणं आवश्यक. शासन जनतेकडून निवडून दिले जाते. निवडून गेलेले शासन जनतेच्या हितासाठी निर्णय घेत असते. मग समाजातील लोकांचा राज्यांच्या या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असणं हेच खऱ्या अर्थाने सुशासनाचं लक्षण असतं. आणि यालाच लोकशाहीकरण किंवा लोकसहभागी राज्य असे म्हणतात. लोककल्याण, सामाजिक न्याय, वाजवीपणा, समानता या तत्वांचा वापर लोककल्याणासाठी करणे, समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे ही राज्याची जबाबदारी आहे. म्हणजे लोककल्याण साधणे, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, समाजातील असमतोल दूर करणे, दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे ही राज्याची जबाबदारी आहे. म्हणजे त्यांच्या विकासासाठी, दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबविणे ही भूमिका लोककल्याणासाठी राज्याची असते. राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्य, आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन याचा राष्ट्र उभारणीशी जवळचा संबंध आहे. राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे. देशाची समान ओळख निर्माण करून समाजातील विविध गटांमध्ये संवाद, सलोखा निर्माण करणे महत्त्वाचे असते. ही विविधता सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, भाषिक, आर्थिक स्वरूपाची असू शकते, परंतु तरीही एक राष्ट्रीय ओळख असणे म्हणजे राष्ट्रवाद होय. अशी ओळख निर्माण होण्यासाठी राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकता, राष्ट्रवाद राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार करते. आपसातील भेद विसरून सलोखा निर्माण करत असते.
संकुचित दृष्टिकोन न ठेवता, काय संकुचित दृष्टिकोन न ठेवता राष्ट्रीय दृष्टिकोन निर्माण करतो. या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती अथवा गटाची ओळख पुसून टाकत नाही, तर ती एकसंध समाज निर्माण करण्याचाही प्रयत्न करते. ती फक्त गटाच्या ओळखीपेक्षा राष्ट्राची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण म्हणतो मी भारतीय आहे, तेव्हा ती ओळख राष्ट्रीय ओळख असते. तेव्हा तेथे मी मराठी, तामिळी, पंजाबी, हिंदू, शीख, मुसलमान, ख्रिश्चन या ओळखी दुय्यम किंवा पुसून टाकल्या दुय्यम ठरतात. या ओळखी दुय्यम आहे, पण त्या पुसून टाकल्या जात नाही, परंतु त्या राष्ट्रीय ओळखेपेक्षा गौण ठरतात. अमेरिकेत या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेला कोशिंबिरीचा वाडगा असं म्हटलेलं आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये वेगळ्या देशातून लोक येतात आणि अमेरिकी संस्कृतीत एकरूप होतात. ते एकत्रच एकरूप होऊन जातात. सामाजिक राजकीय व्यवस्थेत तिथल्या अमेरिकेत एकरूप होऊन जातात. त्यालाच कोशिंबिरीचा वाडगा असं म्हणतात. प्रादेशिक, वांशिक, भाषिक, धार्मिक विविधता राष्ट्र मान्य करते, त्याचबरोबर एकीची भावना जतन दृढ आणि बळकट करते. हेच राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेचे सार आहे. या ठिकाणी आपण इथं थांबूया. पुढच्या तासाला पुढचं